पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ। पेट्रोल 86 पैसे तर डिझेल प्रति लिटर 83 पैशांनी महागलं। आठवड्याभरामधली दुसरी दरवाढ। रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेकडून आणखी 1 महिना मंजुरी। कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल $111 वरती पोहोचल्यामुळे निर्णय। मुंबईमध्ये पावाची लादीही महागली। प्रति लादी 5 रुपयांची वाढ। वडापाव आणि इतर पावांच्या पदार्थांवरती परिणाम। शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू। मतदान झाल्यास 25 जून पर्यंत राहणार आचारसंहिता, तर 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधील आरोपी मनीषा मांढरेच्या तपासामध्ये तांत्रिक अडचणी। 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्यामुळे मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ। तपास यंत्रणा लिखित डिजिटल साहित्याच्या मागावर, सूत्रांची माहिती। नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। विमानतळाला नाव देणं हे राज्य आणि केंद्र सरकारचं काम, त्यांच्याकडे जा असा याचिकाकर्त्यांचा सल्ला। गंभीर आजारी आणि पिसाळलेले कुत्रे मारण्याचा विचार व्हावा। सुप्रीम कोर्टाचे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्देश। अॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या नियमावली विरोधातल्या याचिका देखील फेटाळल्या। अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड। रोहित, विराट आणि रवींद्र जडेजा यांच्या निवडीची उत्कंठा। 2027च्या वर्ल्ड कपवरती नजर ठेवून होणार संघाची निवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।